आरवी, पाणी बॉटल दे ना जरा बाळा. आरवी, पाण्याची बॉटल दे ना जरा बाळा मला. आरवी, आपण बाबांना फोन करायचा का? थांबा, मी फोन लावते. हॅलो. हा, निघालोय आम्ही. झालं 1 तासभर झालेला. मग काय, पहिल्यांदा गाडी चालवते का मी? बरं, ते जाऊ दे. मला एक सांग, तुझं खाणंपिणं व्यवस्थित चाललं ना तिकडे? रोज रोज हाच प्रश्न म्हणजे विचारणारच, रोजच विचारणार. आरवी, ती काय तिकडे बसली आहे? थांबा, मी देते. माऊ, बाबांचा फोन आहे, बोलते. नाही बोलायचं आहे तिला. जोपर्यंत तू इंडियात परत येत नाही ना, तोपर्यंत तू तुझ्याशी बोलणार नाही. हो ना? अरे, तू गेल्यापासून एकदम गोलटप झाली आहे ती. कोणाशीच बोलत नाही आहे. मी आईबाबांना पण सांगून ठेवलंय की तिच्या वाटेला कोणीही जाऊ नका. अरे, हल्ली तिला नाही आवडत कोणाशी बोललेलं, कोणी तिच्या वाटेला गेलेलं. प्रोजेक्ट? अरे, आटोप ना आता. पुढच्या महिन्यात 1 वर्ष होऊन तुला तिकडे जाऊन. खरं सांगू का, मला बाबाचा पर्सनली मला बाबांचा निर्णय अजिबात पटलेला नाही आहे. मी इमॅजिनच करू शकत नाही की तिकडे आपला वाडा पाडून हेरिटेज रिसॉर्ट वगैरे होणार आहे. हां, त्याच्यामुळे बाबांनी गेट टुगेदर अरेंज केलेलं आहे. त्यामुळे आम्ही सगळे तिकडे चाललो आहे. सगळे म्हणजे दीप्ती मामी, रेवती, पिहू, मावशी, आय मीन सगळे. आता हा काय वाजतो इथे? नाही नाही, तू बोल. तुझ्याशी बोलून मला खूप बरं वाटतंय. नाही रे, मला भीती वाटते. कसली मला माहिती नाही, पण मला माहिती आहे की हा माझा वाडा आहे, हे माझं घर आहे. तरीही भीती वाटते मला. मी कसं सांगू? पण जेव्हा मी वाड्यात आतमध्ये पाऊल टाकायला जाते ना, तेव्हा माझं मला काहीच उरत नाही. आणि मी पूर्ण त्या चक्रव्यूहमध्ये फसली जाते.